आलेत आमच्या गावात घटना घडून 13 दिवस झालेत. आले ते पण आले ते कशासाठी आले हे आम्हालाही अजून समजलं नाही. आम्ही आहे त्याच ठिकाणीच आहोत अजून पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा 2 मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. इथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय? त्यासाठी अजितदादांनी इथं येऊन आमच्या गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते. कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का? आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय. खरं तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची, तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे कामाचे कटिबद्ध आहेत. कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का? तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही? मी करतो हा शब्द आम्हाला नकोय. तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे, आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे. महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली, तरुण मुलं आमचे कामावर जायला घाबरायला लागलेत. या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो. तुम्ही ठीक करणार होता तरी 13 दिवस तुम्ही केलं काय? तुम्ही 13 दिवसामध्ये ठीक का केलं नाही? हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आज आहे. तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले 3 आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतले नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही. हा शब्द आहे. आमच्या संतोषांना न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही इथे येऊन जो तुम्ही आमचा आज अपमान करून गेलेला आहे, माझ्या गावामधला प्रत्येक मनुष्य आज तुमच्याकडे आशेनं बघत होता की दादा इथं येऊन आज काहीतरी बोलतील, काहीतरी भूमिका मांडतील. पण दादानी हे आल्यानंतर एक शब्दही न बोलता आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेले. तो त्याची परतफेड त्यांना लवकरात लवकर बघावं लागेल. आज मी 24 तासाचा वेळ देत आहे तर 24 तासामध्ये जर दादानी त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतःसाठी म्हणतायत तर तो वादा जर त्यांनी 24 तासामध्ये नाही निभावला तर अख्खी महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे. फक्त आजचा दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोष अण्णाचा आज 13वा होता. 13वा दिवस आम्ही विधी सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो. यापुढे आम्ही शांत राहणार नाही. आज 10 मिनिटांमध्ये मला हे सांगा की अजितदादांनी नेमकं आज काय बोलायला पाहिजे होतं? तुम्हाला काय अजितदादांनी आज बोलायला पाहिजे होतं की याच्यामध्ये का म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले, कशा पद्धतीनं झालं हे तर सगळ्याला माहिती. पण अजितदादाच्या समोर संतोष अण्णाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी 2 शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो. ही शब्द आहेत का? 5 फुटावर घर आहे त्यांचं आणि त्यांची मनस्थिती आहे ते त्यांना माहितीये, अजितदादांना माहितीये म्हणून ते आधी त्यांच्याकडे गेले. फक्त त्यांचं ते अजितदादा बोलले मी करतो. समाधानी आहेत का नाही? ऐकून घ्या. आता बऱ्याच महिला गावातील बऱ्याच महिला इथे थांबलेल्या होत्या की त्यांना बोलायचं. महिलांनी आवाज उठवला दादा आम्हाला दादा पळत गेले. ही पद्धत आहे का? राज्याचा उपमुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पळत जात नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तेव्हा दादानी इथे येऊन आमच्या म्हणजे आमचं हसू केलंय तर याला लागणार घोषणाबाजी केलेली आहे. हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मिक कराडचं पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या आपल्या
आपल्या इथं झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे? अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे. मोबाईल तर तुमचे 24 घंटे चालू आहेत. अहो 13 दिवसात तुम्ही काय केलंय सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं होतं. या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आलते त्यावेळेस घोषणाबाजी केली की अजित पवार आल्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करू नये, त्यांना विरोध दाखवू नये म्हणून मला इथून पोलीस आले ना काही बदलाल म्हणून आहेत. त्यांनी उचलून नेलं मला आता पोलिसाच्या गाडीमध्ये विचारा घ्या पाहिजे होतं, पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना बी अजितदादांनी एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जे काय मंत्रिमंडळाचे काय जे अधिवेशनाचे बोलते आणि तोंडाला पानं पुसते जनतेच्या, तसे आमच्या गावकऱ्याच्या कोणाचं तर काही बोललेच नाही संदर्भात. चौकशी तर काय करतो म्हणलेच नाहीत, पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता अजितदादांनी इथून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळा आलते हे करायला तयार नाही पाहिजे. न्यायाच्या हिशोबानं आम्ही आरोपी अटक करा म्हणतो. 4 सापडलेत, अजून 2-3 सापडलेले नाहीत. तुम्ही गृहमंत्री, उपमुख्यमंत्री त्या पदावरचे माणसं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय केलं? अजित पवारने मंत्रिमंडळ तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही इथून निघून गेलात. आमचा राग, आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला. आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते, ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली.